आज व्हिडिओत काय स्पेशल तर आईने बनवलेलं कैरीचं लोणचं। चला तर बघूया खुशीज किचनमध्ये। वेलकम टू माय चॅनल। लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। आई आलेली होती म्हटल्यावरती कैरीचं लोणचं मी आईकडून करून घेतलं। आई नेहमीच मला देत असते, पण आईला म्हटलं आज आपण इकडेच कैरीचं लोणचं करूया आणि मलाही ते बघायला मिळेल, सो मी ते पाहून नेक्स्ट टाइम माझं मी करू शकते। सगळ्यात आधी आईने इथे हे माप जे होतं हे सपाट माप भरून मीठ अंथरून घेतलं। नंतर आम्ही मिरची आणली होती ती मिक्सरमधून दरदरीत काढून घेतली आणि ते माप फुल भरून मिरची अंथरली। नंतर आई घेणार होती मोहरी। नेहमीच आई लोणच्यामध्ये राईची डाळ टाकते जशी, पण आई म्हटली ह्यावेळेस आपण मोहरीच मिक्सरमधून फिरवून टाकूया, कारण त्याचा वेगळा फ्लेवर, जास्त स्ट्रॉंग फ्लेवर येतो आणि छान वाटतो तो खाताना लोणच्यात। आणि मिरचीपेक्षा आई नेहमीच मोहरी किंवा राईची डाळ जे काही असेल ते मिरचीपेक्षा आई जास्त घेते, कारण की लोणचं आहे म्हटल्यावरती त्याला ती चव असली तरच ते लोणचं खूप छान लागतं। नंतर मुठभर इथे मेथी मिक्सरमधून जाडसर फिरवून घेतली ती आईने इथे अंथरून घेतली आहे। चौथा लेअर जो आहे आणि हा पाचवा लेअर जो आहे तो मुठभर बडीशोप टाकली। बडीशोप भाजलेली वगैरे नाही, कच्चीच बडीशोप आहे। आणि आईचं लोणचं हे अगदी ऑथेंटिक लोणचं असतं, खूप छान चव असते, वर्षभर त्याला काहीही होत नाही, तुम्ही कसंही ठेवा। नंतर आईने याच्यावर टाकलं हिंग आणि मला तेल तापवायला सांगितलं। आई याच्यात काहीही भलतं सलतं घालत नाही, कारण जी ऑथेंटिक चव आहे ती मग राहत नाही। बाकी बायका घालतात, कोणी लसूण घालतं, कोणी तेजपान घालतं, पण ते आईला आवडत नाही। मी इथे तेल तापवून घेतलं। तेल कडकडीत तापवायचं आहे, पण काही खूप उकळायला पाहिजे असं नाही। ह्याची टेस्ट करायची आईची टेक्निक म्हणजे त्याच्यात एक लवंग किंवा मिरा टाकून बघायचा, तो चटकन वरती आला म्हणजे तेल आपलं परफेक्ट झालेलं आहे। नंतर मी सगळे लवंग मिरे, 20-20 लवंग मिरे असतील, 15-20, तर ते सगळे टाकून घेतले आणि तेल 5 ते 10 मिनटं फक्त बाजूला ठेवलं। आणि थोडंसं कोमट तेल झाल्यानंतर लगेच आईने इथे सगळ्या मसाल्यावरती तेल घालायला घेतलं। व्यवस्थित सगळीकडे तेल घालून घेतलं आणि सगळा मसाला असा एका बाजूला सारून जर का खाली ते गरम तेल लागलं नसेल तर मग त्याचा पुन्हा अरोमा राहून जाईल किंवा ते रॉ लागेल, कच्चा त्याचा स्वाद येईल, म्हणून सगळं काही बाजूला सारून मिश्रण असं सगळ्या याच्यावरती छानपैकी तेल घालून घेतलं। आणि जेव्हा आई त्या मसाल्यावरती तेल घालत होती, घरात काय सुवास सुटला होता त्या लोणच्याचा। घरातच काय, पण मी तर म्हणते आजूबाजूच्या लोकांना सुद्धा हा सुवास जात असेल, एवढं सुंदर तो सुवास होता। सगळं तेल घालून आईने छानपैकी मसाला व्यवस्थित एकत्र करून घेतला, मिक्स करून घेतला। खाली मीठ होतं ते सुद्धा व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे म्हणून जरा एक 5 मिनटं छानपैकी चाळून घेतलं आणि नंतर मग ते आम्ही बाजूला ठेवून दिलं गार व्हायला। अक्षय तृतीया होती, त्यामुळे अक्षय तृतीयाचा छान पुरणाचा बेत होता। आम्ही पुरणाचं जेवण केलं, झोप काढली। तोवर ऑलरेडी कैऱ्या ज्या फोडून साफ करून ठेवल्या होत्या त्या आईने थोडी कैरी, थोडा मसाला असं करून व्यवस्थित सगळा मसाला आणि सगळी कैरी पुरेल असं छान मिक्स करून घेतलं। तयार झालेलं लोणचं आईने इथे लोणच्याच्या बरणीत घातलं आणि 2 दिवस लोणचं मुरलं की खायला तयार आहे। तुम्हाला सुद्धा असं लोणचं करून बघायचं असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पूर्ण डिटेल रेसिपी देते, तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा आणि कमेंट करा। थँक्यू फॉर वॉचिंग।